लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। महापरिनिर्वाण दिनी येवला येथे महिलांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण अभिवादन। समता बंधुतेच्या संदेशासह येवला मुक्तिभूमीत बाबासाहेबांना आदरांजली। बातमी येवला येथून। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येवला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर येथील पुतळ्यास महिलांच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात आले। यावेळी पांढऱ्या शुभ्र वस्त्रांमध्ये महिलांनी शांतता, बंधुता व एकोप्याचे दर्शन घडवले। याच प्रसंगी येवला येथील मुक्तिभूमी परिसरातील मीराताई आंबेडकर हॉलमध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन भाऊसाहेब जाधव व दीपक गरुड यांच्या हस्ते करण्यात आले। वंचित बहुजन महिला आघाडीच्या रेखाताई साबळे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला, तर आयशा फिरजादे यांनी दीपप्रज्वलन केले। कार्यक्रमाच्या वेळी उपस्थितांनी सामूहिक त्रिशरण व पंचशील घेत भीमस्तुती व भीमस्मरण केले। मुंबई येथील चैत्यभूमीवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी जसे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी जमतात, त्याच भावनेने येवला येथील या ऐतिहासिक स्थळीही नागरिकांनी नतमस्तक होऊन विनम्र श्रद्धांजली अर्पण केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेला स्वाभिमान, समता, बंधुता व न्यायाचा मार्ग प्रत्येक भारतीयांचे भवितव्य घडवणारा आहे। लोकशाहीची ही मूल्ये जपणे व वंचितांपर्यंत संवैधानिक हक्क पोहोचवण्याचा संकल्प घेणे हीच खरी महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली ठरेल, असे मत यावेळी मार्गदर्शकांनी व्यक्त केले। या कार्यक्रमास वंचित बहुजन महिला आघाडीच्या रेखाताई साबळे, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे संदीप पगारे, मनोज भालेराव, सिद्धार्थ गुंजाळ, शंकर जाधव, सुनील सोनवणे, नितीन मास्टर, टेलर, संगीता साबळे, ज्योती जगताप, पुष्पा घुसाळे, ज्योती पगारे, प्रतिभा गोतीश, सुजाता साबळे, वाल्लुबाई जगताप तसेच मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.